let a equal to 1 2 3 4. या सेट आहे त्याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत 4 आहे. ओके and r is a relation on a 1 1 1 2 1 3 2 4 3 2. Is that clear? And s is equal to 1 3 1 4 2 3 3 1 4 1. ठीक आहे, हे दोन रिलेशन दिलेत ए वर. ओके बी टू रिलेशन्स ऑन अ सेट ए. ठीक आहे, सो युजिंग बुलियन मॅट्रिक्स. बुलियन मॅट्रिक्स म्हणजे काय? या मॅट्रिक्स मध्ये 1 आणि 0 एवढेच एलिमेंट असतील. टू फाइंड काय करायचंय बुलियन मॅट्रिक्सनी? तर आर युनियन एस, आर इंटरसेक्शन एस, आर कॉम्पोजिशन एस अँड आर एस टू -1. ठीक आहे, तर आपल्याला काय काय दिले ते पहिल्यांदा मांडून घ्यायचं. सोल्युशन we have r equal to 1 2 1 1 1 2 1 3 2 4 3 2. okay, s is equal to 1 3 1 4 2 3 3 1 4 1. ठीक आहे, b two relations on a. then आता मॅट्रिसेस फाइंड आउट करायचे. then matrices of R and S are given by आता पहिल्यांदा मॅट्रिक्स, त्याचं नोट आर चं मॅट्रिक्स काढू. एम आर हे नोटेशन. ठीक आहे, ए मध्ये एलिमेंट किती आहेत? 4 एलिमेंट आहेत. 1 2 3 4 म्हणजे 4x4 चा मॅट्रिक्स होईल. ठीक आहे, इथे मी लिहून घेतो 1 2 3 4. जस्ट कसा कुठे 1 येईल किंवा 0 येईल त्यासाठी हे करून घ्यायचं. 1 2 3 4. आता आर रिलेशन बघा, हे आर रिलेशन 1 1 हा 1 आहे, हा 1 आहे. ह्याची पोझिशन काय होईल? हा रो, हा कॉलम. बरोबर आहे, 1 1 म्हणजे इथं 1 येईल. ठीक आहे, मॅट्रिक्स मध्ये 1 2 म्हणजे इथं 1 येईल. 1 3 पुढचा एलिमेंट बघा आर मधला, 1 2 झाला 1 3. ठीक आहे, आता 1 4 नाहीये, मग इथं 0 करायचा. पुढचा एलिमेंट बघा 2 4 2 4 2 चा रो बघायचा, 4 चा कॉलम, हे इथं 1 येईल. 2 4 म्हणजे बाकीचं काय 0.
पुढे आहे 3 2 3 2 3 चा रो बघायचा आणि 2 चा कॉलम इथं 1 येईल. लक्षात झालं का? इथं 0 0 0 बाकीचं 0. आता 4 फर्स्ट कोऑर्डिनेट असलेला इथे एलिमेंट आहे का आर मध्ये, ऑर्डर पेअर आहे का? नाही. म्हणजे हे सगळे 0 0 0. लक्षात आलं का? आता एस रिलेशन वरती मॅट्रिक्स 4x4 चाच येणार आहे. 1 2 3 4 1 2 3 4. एस रिलेशन बघा काय? पहिला एलिमेंट 1 3 1 चा रो बघायचा, 3 चा कॉलम म्हणजे इथं 1 येईल. ठीक आहे. 1 4 इथं 1 येईल. ठीक आहे. आणि बाकीचे सगळं 0 जिथं ऑर्डर पेअर नाहीत ते. ठीक आहे. पुढचं बघा 2 2 3 2 चा रो बघायचा, 3 चा कॉलम इथं 1 येईल. 2 3. पुन्हा काय एलिमेंट आहे का 2 रो साठी? नाही. 0 0 0. पुढे 3 1 3 आणि 1 3 चा रो 1 चा कॉलम 1. पुढे 3 फर्स्ट क्वाड्रंट असलेला एलिमेंट आहे का इथं? नाहीये. म्हणजे बाकीचं सगळं 0. ओके. 4 1 इथं 1 येईल. बाकी 4 फर्स्ट प्लेसला असलेल्या ऑर्डर पेअर आहेत का? आणखी नाही आहेत. म्हणजे 0 0 0. लक्षात आलं का? ठीक आहे. आता पहिल्यांदा काढायचं आपल्याला द मॅट्रिक्स ऑफ R union S. R union S is given by म्हणजे M R union S is equal to M R, हे मध्ये V चिन्ह दिसते ना, हे जॉईन करायचं आहे. दोन मॅट्रिक्स जॉईन केले की आपल्याला मॅट्रिक्स मिळेल युनियनचा. ठीक आहे. काल आपण लास्ट लेक्चरला आपण हे डेफिनेशन बघितले इथे. ओके. मग इज इक्वल टू एम आर चा मॅट्रिक्स लिहून घ्या 1 1 1 0. ओके. 0 0 0 1 0 1 0 0 0 0 0 0. ओके. जॉइन MS 0 0 1 1 0 0 1 0 1 0 0 0 1 0 0 0. ठीक आहे. आता जॉईन करायचं म्हणजे काय बघा, दोन्ही मॅट्रिक्स पहिला रो बघा, पहिला रो 1 1 1. ओके. 1 1 1 1 1 1. हे तिन्ही बघा, तिन्ही येतील 1 1. हा इथं सुद्धा सेकंड मॅट्रिक्स मध्ये पण इथं 1 आहे, तो सुद्धा 1 तसाच राहील. ओके. हा कॉमन झाला, 1 आणि 1 हा कॉमन झाला. आपण हे जॉईन करतोय म्हणजे युनियन सारखं करायचंय. सगळे जेवढे 1 1 1 1 असतील त्या रो मध्ये, दोन्ही रो मध्ये, दोन्ही मॅट्रिक्सच्या रो मध्ये ते सगळे घ्यायचे. हा पण 1 इथं घ्यायचा. ठीक आहे. आता इथं बघा 0 0 0 0 0 0. ठीक आहे. आता इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, म्हणजे 1 1 घ्यायचा. जसं सेटचं युनियन करतो तसं मॅट्रिक्सचं काय करायचं, त्या रो मध्ये जेवढे 1 असतील तेवढे सगळे घ्यायचे. आता थर्ड रो बघा, इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 1 घ्या, इथं 1 आहे, इथं 0 आहे, 1 घ्या. आता हे 0 0 आहे सगळं, बरोबर. थर्ड रो मध्ये 0 0. पुढे इथं 0 आहे, इथं 1 आहे, 1 घ्या. बाकी दोन्ही मॅट्रिक्स मध्ये 0 आहेत, 0 0 0. हा मॅट्रिक्स कुठला झाला? मॅट्रिक्स कुठला झाला? आर युनियन एस चा. ठीक आहे. आता ह्या मॅट्रिक्स वरून आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? रिलेशन आर युनियन एस. ठीक आहे. आता काय करा, ए मधले जे एलिमेंट आहेत ते मी इथे लिहून घेतो. 1 2 3 4. 1
2 3 4, कारण जिथं जिथं 1 असेल त्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलमला जो काही इलेमेंट आपण असाइन केलाय त्याची ऑर्डर पेअर या युनियन मध्ये येईल. ठीक आहे. आता बघा हा पहिला रो 1 चा 1 1, हा इथं 1 आहे बरोबर आहे. मग आलं 1 1. बरं रिपिटेशन करायचं नाही बरं का, एखादी जोडी परत पण येऊ शकते. 1 पहिला रो 1 2 1 2 1 3 1 3 1 4 1 4. ठीक आहे. आता सेकंड रो बघा 2 चा 2 आणि हा थर्ड कॉलम 3 चा आहे म्हणजे 2 3 2 3 परत 2 4 2 4. ओके. आता तीन नंबर इलेमेंट हे म्हटला 3, हा असाइन या रोला केलाय, इथं 1 आहे 1 आणि हा एक नंबर कॉलम म्हणजे 3 1. ओके. पुढे 3 3 सॉरी 3, एक मिनिट, हा नाही 3 चा ना, 3 1 आणि 3 2 3 3 2. ओके 3 2. पुढे 0 0 ते सोडून द्या. ओके 3 चं झालं. आता 4 4 4 1 4 1, बाकी सगळे 0 आहे ते सोडून दिलं. 1 1 म्हणजे युनियन मध्ये काय आलं, आर युनियन एस रिलेशन मध्ये 1 1 1 2 1 3 1 4 2 3 2 4 3 1 3 2 4 1. हे युनियन झालं. सेम आता इंटरसेक्शन करायचं. इंटरसेक्शन करू. Second, the matrix of R intersection S is given by, ठीक है, M R intersection S is equal to M R मीट. मीट हे गेल्या वेळेस आपण डेफिनेशन बघितलंय मीट. आता इथं लिहून घ्या. एम काय होता, एम आर काय आहे तुमचा, रिलेशन ऑन आर मॅट्रिक्स 1 1 1 0 0 0 0 1, 0 1 0 0 0 0 0 0. ओके. मीट एम एस 0 0 1 1 0 0 1 0 1 0 0 0 1 0 0 0. हेच आहेत का? ओके. आता हे इंटरसेक्शन जसं कॉमन आपण घेतो दोन सेटचं इंटरसेक्शन घेतो, त्याच्यातले कॉमन एलिमेंट बघतो बरोबर आहे. आता बघा पहिला रो बघा, हा पहिला रो आणि हा पहिला रो, ह्याच्यात कॉमन एलिमेंट कुठला आहे, कॉमन 1 कुठला आलाय, हा आलाय बरोबर आहे 1 1. तेवढाच कॉमन घ्यायचा. ठीक आहे, तसं म्हणतो म्हणजे बाकीचं येणार 0 0 1 0. ओके. सेकंड रो बघा, सेकंड रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा सेकंड रो, ह्याच्यात कॉमन 1 कुठे आहे का, कॉमन 1 नाहीये इथं कुठेच बरोबर आहे, म्हणजे 0 0 0 0. सेकंड रो बघा, कॉमन 1 कुठे आहे का, प्लेस बघायची त्या रो मध्ये 1 ची प्लेस बघायची. आता ही प्लेस काय आहे, ही थर्ड रो सेकंड कॉलम बरोबर आहे.
थर्ड रो सेकंड कॉलम. इथं थर्ड रो सेकंड कॉलम 1 आहे का? इथं नाही, इथं 0 आहे. म्हणजे कॉमन काहीच नाही. म्हणजे हे सुद्धा, हा सुद्धा रो 0 0 0. ओके. फोर्थ फोर्थ मध्ये बघा, सगळे रो मधले एलिमेंट 0 0 आहेत पहिल्या मॅट्रिक्स मधल्या, पहिल्या मॅट्रिक्स मध्ये. आता सेकंड मॅट्रिक्स मध्ये इथं बघा, इथं 1 आहे कुठल्या पोझिशनला? फोर्थ रो फर्स्ट कॉलम, फोर्थ रो फर्स्ट कॉलम, बरोबर आहे. ह्याच पोझिशनला इथं जर 1 असता, समजा फोर्थ रो फर्स्ट कॉलमला इथं 1 असता, तर आपल्याला इथं 1 लिहिता आला असता, इज इक्वल टू फोर्थ रो फर्स्ट कॉलम मध्ये इथं 1 लिहिता आला असता. पण इथं तसं कॉमन नाहीये, म्हणजे 0 0 0 0. लक्षात आलं का? बघा, पहिला रो फर्स्ट रो तिन्ही इलिमेंट जे सुरुवातीचे ते 1 आहेत. इथं सेकंड मॅट्रिक्स मध्ये 2 इलिमेंट फर्स्ट रो मध्ये 0 आहेत आणि पुढचे 1 1 आहेत. पण कॉमन कुठला येतोय? फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये हा इथं 1 आहे. इथं फर्स्ट सेकंड रो मध्ये, सेकंड मॅट्रिक्स मध्ये बघा, फर्स्ट मॅट्रिक्स बघितला, फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये 1 आहे. ओके. सेकंड मॅट्रिक्स मध्ये फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये 1 आहे. हेच 1 फक्त कॉमन आहेत, बरोबर आहे. त्यामुळे इथं फक्त आपण 1 लिहिला आणि बाकीचं 0. ओके. आता हे जर रिलेशन लिहायचे, देअरफॉर आर इंटरसेक्शन एस, हे रिलेशन काढतो ह्याच्यावरून. काय करायचं? पुन्हा जर लगेच कळत नसेल तर असं लिहून घ्यायचं, 1 2 3 4, 1 2 3 4. ए मध्ये समजा 5 6 7 8 असतं, तर इथं 5 6 7 8, 5 6 7 8. बघा, पहिला रो तिसरा कॉलम म्हणजे 1 3, 1 3, म्हणजे एवढंच येईल. या इंटरसेक्शन मध्ये, आर इंटरसेक्शन एस मध्ये 1 फक्त मॅट्रिक्स मध्ये ह्याच पोझिशनला आहे, बाकीचं 0 आहे, म्हणजे 1 3. लक्षात आलं? ठीक आहे. आता थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचंय कंपोजिशन. द मॅट्रिक्स ऑफ आर एस इज given by M R composite S is equal to MR into MS. ओके. मल्टिप्लिकेशन. आता हे मल्टिप्लिकेशन सारखंच आहे. MR लिहून घ्या, 1 1 1 0 0 0 0 1 0 1 0 0 0 0 0 0. ओके. MS 0 0 1 1 0 0 1 0 1 0 0 0 1 0 0 0. ओके. जसं तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करता त्याच पद्धतीने हे बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे रो, फर्स्ट मॅट्रिक्सचा रो आणि सेकंड मॅट्रिक्सचा कॉलम. लक्षात आलं का? ठीक आहे. ओके. आता बघा, पहिला रो मध्ये 1 1 1 1, पहिल्या 2 पोझिशनला 1 1 आहे पहिला रो. इकडचा कॉलम बघा 0 0 आहे. जसं आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करतो तसंच करायचंय. ठीक आहे. म्हणजे हे 1 1 0 0, म्हणजे ते 0 झालं. आता इथं बघा, हा फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये इथं 1 आहे आणि इथं थर्ड रो फर्स्ट कॉलम मध्ये 1 आहे, बरोबर आहे. बाकी इथं हा 0 आहे, इथं 1 आहे, म्हणजे हा इथं तुमचा 1 राहील. ओके. आता फर्स्ट रो पहिल्या मॅट्रिक्स मधला फर्स्ट रो आणि सेकंड मॅट्रिक्स मधला सेकंड कॉलम बघायचा. आता तो पूर्ण काय आहे? हा पूर्ण 0च आहे, म्हणजे इथं 0च येईल. ठीक आहे. पुन्हा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम पोझिशन बघा, हा 1 आहे, हा 1 आहे इथं. ठीक आहे. हा कॉलम बघा, 1 आहे, 1 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, इथं 0, इथं 0 आहे.
वन वन दोन ठिकाणी आलं, 1 × 1 1 × 1. मग इथं लिहित असताना वनच लिहायचं. त्याचं करस्पॉन्डिंग पोझिशन जी असेल, पहिला रो आणि पुढच्या मॅट्रिक्स मधला कॉलम, जर मॅच झालं 1 1 तर 1 लिहायचं. ठीक आहे. आता पुढे बघा, फर्स्ट रो फोर्थ कॉलम. तिथं 2 येणार ना? नाही नाही, 2 करायचं नाही. ते 2 करायचं नाही, तेच तुम्हाला सांगतोय. 2 करायचं नाही. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन सारखं बघायचं आपण. पण आता इथं इथं म्हणतेस ना, इथं 1 + 1 2. 2 नाही लिहायचं, तिथं 1च लिहायचं. त्या पोझिशनला 1 असला पाहिजे. तो 1 जरी असला तरी पण 1 यायचा. आता पुढचं बघा, हा रो आहे 1 1 1 0 0. आता पहिल्या पोझिशनला पहिल्या रोच्या इथं 1 आहे, बरोबर आहे. आणि इथं फोर्थ कॉलमला पहिल्या पोझिशनला 1 आहे. ओके. मग 1 1 हा मॅच झाला, बाकीचं जाऊ दे तिकडे 0, तो 1च राहिला. ठीक आहे. आता सेकंड हा रो बघा, 0 0 0 1 पहिला कॉलम मॅच झालं का इथं बघा, हा इथं 1 आहे, इथं 1 आहे, मग इथं 1 घ्यायचा. ठीक आहे. आता सेकंड रो पुढचा कॉलम, सेकंड मॅट्रिक्स मधला सेकंड कॉलम, हे सगळं 0 आहे, इथं 1 आहे, पण ह्या पोझिशनला 1 आहे का? नाहीये. मग इथं काय होणार? इथं 0च येणार. पुन्हा सेकंड रो थर्ड कॉलम, ह्या पोझिशनला सेकंड रो आणि फोर्थ कॉलम मध्ये इथं 1 आहे, पण इथं 1 आहे का? नाही. बाकीचं 1 1 असू दे इथं, पण हे 0 आहे, म्हणजे इथं काय येणार आहे? इथं 0च येणार. ठीक आहे. पुन्हा सेकंड रो फोर्थ कॉलम, इथं 1 आहे बघा, पण इथं 1 आहे का? नाही, म्हणजे इथं 0च येणार. ओके. आता थर्ड रो बघा, इथं 1 आहे बघा, थर्ड रो सेकंड कॉलमला इथं 1 आहे, बरोबर आहे. मग सेकंड मॅट्रिक्स मध्ये बघा, इथं थर्ड रो आणि सेकंड कॉलम, म्हणजे सेकंड रो आणि थर्ड कॉलम मध्ये बघायचं. फर्स्ट रो, सॉरी, हे बघा, हे तुम्ही लक्षात ठेवा, इथं 1 आहे की नाही, हा रो आणि हा कॉलम, हे जर मल्टिप्लिकेशन तुम्ही करणार आहे, बरोबर आहे. मग ह्या पोझिशनला इथं 0 आहे, इथं काय येणार आहे? तर 0 येणार. ठीक आहे. पुन्हा पुढचं बघा, पुढचा कॉलम हा जो आहे सेकंड मॅट्रिक्स मधला पूर्ण 0 आहे, म्हणजे इथं 0च येणार. पुढे बघा, इथं हा रो आणि थर्ड कॉलम, ही पोझिशन बघा 1, बरोबर आहे, आणि इथं 1 आहे. हे मॅच करायचं असं, जसं तुम्ही मल्टिप्लिकेशन घेताना मॅट्रिक्सचं तसंच 1 1, म्हणजे इथं 1 येईल. ठीक आहे. पुढचा बघा, आता इथं 1 आहे, पण ह्या इथं 1 नाहीये, इथं 1 असू द्या, परंतु हे 0 0च होणार, इथं 0. आता फोर्थ रो बघा, आता हा पूर्ण 0च आहे, फर्स्ट मॅट्रिक्सचा फोर्थ रो पूर्ण 0 0 0 0 आहे. मग आता इथं काय पण असू द्या, इथं काही असू द्या, म्हणजे हे सगळं 0 0च येणार. लक्षात आलं? ठीक आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जसं करतो, रो इंटू कॉलम, तेच बघायचं इथं, पण ऍडिशन करायचं नाही. इथं मगाशी बघा कुठं तरी आपलं इथंच पहिला रो आणि थर्ड कॉलम, इथं 1 + 1 2 नाही करायचं, ते 1च ठेवायचं. ठीक आहे. आता हे जर रिलेशन काढायचंय, मग इथे लिहून घ्या 1 2 3 4. 1 2 3 4, हे 1 2 3 4 सारखं 1 2 3 4च लिहायचं असं नाही. ए मध्ये बघायचं एलिमेंट कुठले आहेत, ए सेट जो दिलाय, रिलेशन ज्याच्यावर काढतोय आपण, त्याच्यात एलिमेंट बघायचे आणि त्यानुसार. आता समजा 1 2 3 4 ए मध्ये नसता, 5 5 6 7 8 असता, तर मी इथं 5 6 7 8 लिहिला असता. हे माहितीसाठी लिहायचं आपल्याला पेअर लिहायचे आहेत ना सगळ्या. मग आता देअरफॉर आर एस मध्ये कुठले एलिमेंट येतील? हे पहिला 1 बघा, पहिला 1, 1 चा रो 1 चा कॉलम, म्हणजे 1 1. ठीक आहे. पुढं 1 3, पुढचा 1 कुठं आहे? 1 आणि 3. पुढचा 1 4 1, बरोबर आहे. आता सेकंड रो बघा, 2 नंबर त्याला असाइन केलाय आपण, ए मधला 2 2 1, बरोबर आहे. ओके.
आता बाकीचं 0 आहे ते सोडून द्या. 3 तीन तीन असाइन केलाय आपण इथं. 3 असाइन केलेल्यामध्ये 1 कुठं आहे? थर्ड रो आणि थर्ड कॉलम, म्हणजे काय येणार इथं? 3 3. ठीक आहे, 3 3 झालं. आता 4 असाइन केलाय आपण फोर्थ रोला, इथं सगळीकडे 0च आहे, म्हणजे हे इथं संपलं. हे इथं संपलं रिलेशन. 1 1 1 3 1 4 2 1 3 3 एवढे एलिमेंट या कॉम्पोजिशन मध्ये येतील. लक्षात आलं? ठीक आहे. आता 4 नंबर आपल्याला करायचा आहे, द मॅट्रिक्स ऑफ आर इनवर्स इज गिवन बाय. तर मॅट्रिक्स ती काल आपण डेफिनेशन बघितले, एम आर इनवर्स इज इक्वल टू एम आर ट्रान्सपोज करायचा. ट्रान्सपोज. आता एम काय आहे तुमचा, तो लिहून घ्या. 1 1 1 0 1 0 0 0 0 0 1 0 0 0 0 0. ह्याचा काय करायचा? ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज तुम्हाला माहिती आहे, रोचा कॉलम करा. रोचा कॉलम हा पहिला रो आहे, हा कॉलम करतो. 1 1 1 0. सेकंड रो 1 0 0 0. पुढचं 0 0 1 0. आणि पुढं 0 0 0 0. काय केलं? रोचे कॉलम केले, ट्रान्सपोज केला. एक मिनिट, काय राहिलंय का? थांबा, हो एक मिनिट. इथं 0 आहे ना, एम आर मध्ये इथं 0 आहे आणि इथं 1 आहे. सॉरी, इथं 1 आहे. एक मिनिट, मी मगाच कॉम्पोजिशन लिहिलं वाटतं, हे नाही. एम आर इथं 1 1 1 0 0 0 0 1 0. इथं 1 आहे, 0 0 आणि बाकीचं 0, म्हणजे चेंज होणार. 1 1 1 1. आता हा 0 0 0 0 इथं 1 येणार. ठीक आहे, इथं 0 इथं 1, हे 0 0 आणि बाकीचं 0. आता बरोबर आहे? ओके, हे लिहून घेतो मी. हे तुम्ही पेन्सिलने लिहित जा, म्हणजे समजा एक्झाम ऑफलाईन असती तर पेन्सिलने लिहायचं आणि परत खोडून टाकायचं. आता आर इनवर्स काय येईल? देअरफॉर आर इनवर्स बघा इथं पोझिशन 1 1 1 1. पुढे सगळं 0 0 0 आहे, सोडून द्या. पुढचं बघा 2 2 1, परत 2 3. पुन्हा 3 1. पुन्हा 4 2. 1 1 2 1 2 3 3 1 4 2. ओके, हा झाला इनवर्स. आता जर तुम्ही एक आपण डेफिनेशन इनवर्सची बघितलेली आहे. आर जे आहेत ऑर्डर पेअर ते उलटे करायचे फक्त, बरोबर, स्वॅप करायचे पोझिशन, की आर इनवर्स मिळतो. ठीक आहे, आणि हे युजिंग मॅट्रिक्स आपण इनवर्स फाइंड आउट केलाय. आता तुम्ही जर आर बघितला, हा बघा 1 1 1 2 1 3 2 4 3 2, हे एक्झॅक्टली तिथे उलटे मिळतील आपल्याला. 1 1 2 1 2 3 3 1 4 2. हे युजिंग मॅट्रिक्स केलं आपण. ओके, ठीक आहे. नेक्स्ट जस्ट आपण 1 2 एक्स्ट्रा थेरम आहेत, ते फक्त आपण स्टेटमेंट बघूया. फक्त स्टेटमेंट बघायचे. थेरम, लेट A B C and D be 4 non-empty sets.
Okay, and let R, S and T be three relations from A to B. A to B, B to C, and C to D respectively. Then composition है R S T is equal to R S T. ब्रॅकेट्स बघा, ब्रॅकेट्स पहिल्या दोन रिलेशनला ब्रॅकेट आहे, नंतर कॉम्पोजिशन कोणाशी आहे, टी शी आहे. आर कॉम्पोजिशन आणि ब्रॅकेट मध्ये एस टी चं रिलेशन आहे. ठीक आहे. तर हे आपण प्रूव्ह करू शकतो. ॲज अ प्रूफ आपण घेऊ शकतो, परंतु काय आवश्यकता नाही याची आपल्याला आता सिलेबसमध्ये. याला म्हणायचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ही आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे बघा आर काय आहे, आर इज अ रिलेशन ऑन A to B, from A to B. Okay, so R is subset of A cross B. S is a relation from B to C. S is a subset of B cross C. And T is a relation from C to D. This T is subset of C cross D. हे डेफिनेशन आहे. ठीक आहे. मग बघा आर आणि एस ह्याचं कॉम्पोजिशन होऊ शकतं, कारण बघा इथं बी आहे, ए क्रॉस बी, आणि इथं एस इज सबसेट ऑफ बी क्रॉस सी. इथे सेकंड पोझिशनला बी आहे, आर आरच्या रिलेशन मध्ये ए टू बी आहे, आणि बी टू सी आहे इथं फर्स्ट पोझिशनला. पुन्हा बी टू सी आणि सी टू डी पुन्हा इथं मॅच होते. बरोबर आहे. मग यांचं कॉम्पोजिशन होऊ शकतं. जर आपण कॉम्पोजिशन घेतलं आर आणि एसचं, जो काही रिलेशन येईल त्याचं कॉम्पोजिशन टी शी घेतलं, किंवा आर आणि एस आणि टी चं कॉम्पोजिशन घेतलं, आणि नंतर आर आणि जो काही कॉम्पोजिशन आले त्याच्याशी रिलेशन जर आपण घेतलं, कॉम्पोजिशन घेतलं, आपण कॉम्पोजिशन घेतलं, ठीक आहे, हे कॉम्पोजिशन घेतलं तर हे दोन्ही सारखे येतील. याला म्हणायचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. नेक्स्ट थिअरम. if R inverse and S inverse are the inverse of the relations R and S. R आणि S चे जर इन्व्हर्सेस असतील रिस्पेक्टिव्हली, then RS inverse, RS हे कॉम्पोजिशन इज इक्वल टू S इन्व्हर्स इंटू R इन्व्हर्स. ओके. समजा R आणि S ह्याचं कॉम्पोजिशन जर घेतलं, त्याचा इन्व्हर्स जर घेतला, तो इक्वल टू एस इन्व्हर्स. एस जे काही रिलेशन असेल त्याचं इन्व्हर्स, आणि आर चं इन्व्हर्स, आर रिलेशनचं इन्व्हर्स, ह्यांचं कॉम्पोजिशन जर घेतलं, गेल्या वेळेस आपण बघितलंय कॉम्पोजिशन कसं आहे, ते दोन्हीही इक्वल येतील. ठीक आहे. थेरॉटिकल प्रूफ आपण घ्यायचं नाही आता. नेक्स्ट थेरम. लेट IA, IA identity relation on A be the identity relation on a set A
and IB be the identity relation on set B if R is a relation from A to B, then IA composite R equal to R composite IA is equal to R, and IB composite R and R composite IB equal to R. हे थोडक्यात काय आहे? That is IA composite R equal to R composite IB. एक मिनिट, हे काय करा, हे ओके, काय हरकत नाही. ओके, हे एक थेरम आहे, ह्याचं पण प्रूफ काय आपण घ्यायचं नाही, पण लक्षात ठेवा की कंपोजिशन IA म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल आपण रिलेशन घेऊन बघू. समजा ए काय 1 2 3 4 ओके, आणि IA रिलेशन आहे आयडेंटिटी म्हणजे 1 1 2 2 3 3 4 4 ओके, आणि R रिलेशन घेऊया आपण 1 2 1 1 1 2 2 3 3 4. ओके, तर आता ह्याचं कॉम्पोजिशन काय येईल आरशी बघूया का. बघा 1 1 सेकंड प्लेस बघायची पहिल्या IA मध्ये, पहिल्या ऑर्डर 1, इथं 1 1 कुठे येते बघा, इथं पहिली प्लेसला 1 आलं म्हणजे इथं आलं 1 1, पुढं 1 2, ही पोझिशन बघितली. ठीक आहे, आता कुठं 1 आहे का पहिल्या प्लेसला, आर मध्ये नाहीये. आता 2 2 2 2 सेकंड प्लेसला येतो 2, इथं फर्स्ट प्लेसला 2 कुठे येते ते बघायचं, इथं येते बरोबर आहे, म्हणजे आला 2 3 बरोबर आहे. पुन्हा आहे का कुठं फर्स्ट प्लेसला 2 नाहीये, पुढं 3 3 3 3 सेकंड प्लेस बघायची 3, आणि इथं फर्स्ट प्लेसला 3 कुठे येते बघायचं, ही आहे बरोबर आहे, म्हणजे इथं आलं 3 4. ठीक आहे, आता 4 4 आयडेंटिटी रिलेशन मध्ये इथं काय आहे 4 4 आहे, सेकंड प्लेसला इथं 4 आहे, इथं फर्स्ट प्लेसला 4 कुठे येते का नाहीये, म्हणजे इथं क्लोज झालं बघा. हे काय आलं, हे आर आलं बरोबर आहे, आर आलं का, आलं ना आर. ठीक आहे, आता आर कॉम्पोजिट IA जर घेतला तर काय होते, आता इथून सुरुवात करायची. पहिला ऑर्डर पेअर 1, सेकंड प्लेसला 1 आहे, इथं फर्स्ट प्लेसला 1 कुठे कुठे येते, आता या दिशा असं जातोय आपण. ठीक आहे, खालून वर, म्हणजे पहिलं येणार आहे 1 1. ठीक आहे, पुन्हा 1 इथं कुठं आहे का, बाकीच्या IA मध्ये फर्स्ट प्लेसला 1 असलेली कुठं आहे का ऑर्डर पेअर नाहीये. पुन्हा पुढची बघायची 1 2 1 2 2, सेकंड प्लेसला इथं 2 आहे, इथं फर्स्ट प्लेसला 2 असणारे किती ऑर्डर पेअर आहेत, हे एकच आहे. 1 2 2 2 म्हणजे आलं 1 2. ठीक आहे, पुन्हा 2 2 फर्स्ट प्लेसला असणार आहे का इथं कोण नाहीये,
पुढची बघा आता ऑर्डर पेअर आर मधली 2 3 2 3 3 सेकंड प्लेसला आहे, बरोबर आहे. आता इथं फर्स्ट प्लेसला 3 असणारे किती ऑर्डर पेअर आहे? हा एकच आहे, म्हणजे 2 3 आला. ठीक आहे. आता 3 4 3 4 3 आणि 4 4 फर्स्ट प्लेसला इथं असणारे किती आहेत ऑर्डर पेअर? हे एकच आहे, म्हणजे काय येणार आहे? 3 4. काय आलं पुन्हा? आर आला. लक्षात आलं का? तसाच आय बी बी सपोज दुसरे काही एलिमेंट घेऊ शकता तुम्ही. समजा 5 6 7 8 असेल, 5 6 7 4 नाही, इथं 5 घेऊ, 6 7 8 घेतलं. ठीक आहे. आय बी मध्ये काय येणार आहे? 5 5 6 6 7 7 आणि 8 8 हे आय बी मध्ये. हा, आता समजा आपण बी वरती एक रिलेशन घेतलं आर. ओके, आर मध्ये समजा 5 6 आहे, 5 7 आहे, 5 5 आहे. ठीक आहे, आणि 6 7 आहे. हे असे एलिमेंट आहेत. आर इज अ सबसेट ऑफ बी क्रॉस बी. आता जसं आपण हे ए ला ऑपरेशन इथं करून बघितलं कॉम्पोजिशन. ओके, बघा हे आय ए कॉम्पोजिशन विथ आर आणि आर कॉम्पोजिशन विथ आय ए, हे आरच आला, म्हणजे हे इक्वल झालं, बरोबर आहे. तसंच हे सेम असेच जर आपण इथं केलं ऑपरेशन तर इज इक्वल टू आरच येणार आहे. ठीक आहे, आणि तेच त्या थेरम मध्ये आपण लिहिले. ओके, लक्षात आलंय?